वक्फ बोर्डावरती बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरे गटानं विरोध दर्शवलाय। वक्फ बोर्डावरती 2 बिगर मुस्लिम असावे अशी विधेयकामध्ये तरतूद आहे। वक्फच्या मालमत्तांवर सरकार कब्जा करण्याची ठाकरे गटाला भीती आहे। विधेयकाचा एका समाजावर वाईट परिणाम होईल असं ठाकरे गटाचं मत आहे। या वक्फ विधेयकामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची ठाकरे गटाला भीती वाटते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, बिगर मुस्लिम मुद्द्यावरती काय तरतूद आहे वक्फ बोर्डामध्ये? त्याला ठाकरे गटाचा विरोध नेमका काय भूमिका ठाकरे गटाची वक्फ विधेयकासाठी? वेदांशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर वक्फ बोर्डावरती 2 बिगर मुस्लिम असावे अशी विधेयकामध्ये तरतूद आहे, पण या तरतुदीस ठाकरे गटानं विरोध दर्शवलेला आहे। ठाकरे गट आज वक्फ विधेयकासंदर्भात नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। आज 12 वाजता आज 12 वाजता लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाईल आणि त्यानंतर पुढचे 8 तास विधेयकावर चर्चा होणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, त्या तरतुदीला ठाकरे गटाचा विरोध असण्यामागचं कारण काय? प्रत्येक आपण बघितलं तर जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीमध्ये वेगवेगळे प्रतिनिधी होते आणि प्रत्येक प्रतिनिधींनी आपल्या पक्षाचं जे म्हणणं आहे ते या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात मांडलं आणि जी माहिती आपल्याला मिळते त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने काही मुद्द्यांवर बोट ठेवला आहे। यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे या विधेयकामुळे जे केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ मंडळ यामध्ये मुस्लिमेतर सदस्यांचा समावेश असणार आहे। त्यामध्ये किमान 2 गैर मुस्लिम सदस्य असणं आवश्यक आहे असं या विधेयकामध्ये आहे, जे सुधारणा विधेयक आहे। आणि यामध्ये शिवसेनेचा आक्षेप आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये मुस्लिम सदस्य असावेत, गैर मुस्लिम सदस्य असल्याने आणखी यामध्ये वेगळ्या वाद निर्माण होऊ शकतो किंवा तेढ निर्माण होऊ शकतं आणि मुस्लिम सदस्य असावेत अशी खरं तर सूचना ही ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सुधारणेनुसार जे सरकारचे दर्गा आहेत, वक्फ सारख्या मालमत्ता आहेत त्यावर कब्जा करण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे एका समाजावर एक वाईट परिणाम होऊ शकतो, सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे सुधारणा करत असताना काही मुद्दे जरी योग्य वाटत असले तरी काही मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आलेला आहे आणि या मुद्द्यांचा विचार करावा असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध हा ठाकरेंच्या शिवसेनेला आहे। मात्र जी त्यांची अधिकृत भूमिका आहे, जी विस्तृत भूमिका आहे ती अद्याप समोर आलेली नाही आणि आज ज्यावेळी लोकसभेत विधेयक मांडलं जाईल तेव्हा त्यांची भूमिका नेमकी काय राहते याची उत्सुकता आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।